गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण जाता असताला हे स्थूल वाचन अभ्यासणार आहोत. जाता असताला या कवितेचे कवी विश्वविख्यात महाकवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची लिखित स्थूल वाचनामध्ये दिलेली जाता असताला ही बंगाली भाषेतील कविता असून त्याचे मराठीत स्वैर रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केलेले आहे. जाता असताला या कवितेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी सूर्य व पंथी या दोन प्रतीकांद्वारे छोट्याशा जीवाला सुद्धा या जगाला काहीतरी देण्याची व इच्छा असते व हे जग सुंदर बनवण्याची क्षमता असते हे सांगितलेले आहे. सूर्याला विश्वाची चिंता आहे, काळजी आहे, तर पंथीला हे जग उजळवण्याची इच्छा आहे. हे दोनही तेजाचे स्वरूप असून यांच्या सद्भावना यांच्या भावना इथे या जाता असताला या कवितेत व्यक्त केलेल्या आहे. तर ही जाता असताला हे कविता आपण बघणार आहोत. जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जर्या विश्वाचे होईल कैसे भले. जर कवी सूर्य आता अस्ताला निघालेला आहे, मावळतीला निघालेला आहे आणि मावळतीला निघालेला असताना सूर्याला विचार पडलेला आहे. त्या मावळतीला जात असताना सूर्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहे आणि तो विचारात पडलेला आहे की मी गेल्यानंतर या विश्वाचे भले कोण करणार, या विश्वाचे कल्याण कोण करणार. म्हणून सूर्याचे डोळे पाणावलेले आहेत. अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा रे त्वरा. मी अस्ताला गेल्यानंतर, मी मावळतीला गेल्यानंतर हे संपूर्ण विश्व, हे संपूर्ण पृथ्वी, ही संपूर्ण जग काळोखात डुबून जाईल आणि लगेच ही संपूर्ण धरती काळोखामध्ये डुबून जाईल. असा कुणीतरी आहे का की या धरतीला वाचवायला येईल? जो असेल त्यांनी लवकर पुढे या आणि या धरतीला वाचवा. हे दुःख सूर्याचं इथे व्यक्त होत आहे की माझ्यानंतर ही पृथ्वी अंधारात काळोखात डुबून जाईल आणि या पृथ्वीला जर वाचवायचं असेल तर कुणीतरी लवकर समोर या. त्यानंतर कुणी न उठती येना पुढती कुणास ना शाश्वती. सूर्याने आव्हान करूनही, सूर्याने हाका मारूनही कुणीही येना पुढती कुणास ना शाश्वती. कुणीही अजून समोर आलेलं नाही आहे, पुढे आलेलं नाही आहे, कुणावरही आता भरोसा राहिलेला नाही आहे. शाश्वती म्हणजे भरोसा. कुणालाही आता कुणाचाही आता भरोसा राहिलेला नाही आहे की सूर्याने हाका मारलेल्या आहे. सूर्याने आव्हान केलं आहे की मी आता मावळतीला चाललेलो आहे. आता हे संपूर्ण जग काळोखात डुबेल, संपूर्ण पृथ्वी अंधारमय होईल आणि हिला वाचवण्यासाठी कुणी न उठती येना पुरती. कुणीतरी आहे का हिला वाचवासाठी? कुणीतरी उठा आणि समोर या. येना पुरती कुणास ना शाश्वती. सूर्याने हाका मारूनही कुणी समोर आलेलं नाही आहे. आता सूर्याला कुणावरही भरवसा राहिलेला नाही आहे. इकडे तिकडे बघत अळूची पंथी ये पुरती. आणि लगेच इकडे तिकडे बघत हळूच नम्रशील झुकून एक पंथी समोर येते आणि नम्रपणे झुकून ती सूर्याला म्हणते, हे भास्करा, हे तेजोमय भास्करा मज तेजाने जमेल तैसी. हे तेजोमय भास्करा, मला जसं जमेल तशी मी या धरतीला उजळत ठेवण्याचा प्रयत्न करेल. माझ्या प्रकाशाने माझं तेज तुझ्या तेजापेक्षा छोटं आहे, पण मला जसं जमेल त्याप्रमाणे मी काय करेल, या धरतीला, या पृथ्वीला उजळत ठेवण्याचा प्रयत्न करेल. उजळून टाकील धरा आणि या पृथ्वीला, धरा म्हणजे धरती, या धरतीला, या पृथ्वीला मी माझं जमेल त्या पद्धतीने, माझ्या जमेल तेवढा प्रयत्न करून मी या पृथ्वीला उजळण्याचा प्रयत्न करेल. वच हे ऐकुनी या तेजाचे डोळे ओलावले. आणि पंथीचे हे वचन ऐकून सूर्याच्या डोळ्यात अश्रू आले, कृतज्ञतेची भावना निर्माण झाली आणि की मी गेल्याच्या नंतर आता या पृथ्वीला वाचवण्याकरिता कुणीतरी समोर आलेलं आहे असं सूर्याला वाटलं आणि तिचे पंथीचे वचन ऐकून सूर्याचे डोळे पाणावले. तृप्त मनाने आणि रवी तो झुकला अस्ताकडे.
आणि आता पंतीने त्याला वचन दिलेलं आहे की हे सूर्या तू गेल्याच्या नंतर मी ह्या पृथ्वीला माझ्या कृतीप्रमाणे जेवढा प्रकाश देण्याचा उजवण्याचा प्रयत्न करेल, माझ्या कृतीनुसार मी उजवण्याचा याला प्रयत्न करेल. आणि तिच्या ह्या वचनाने सूर्य समाधानी होऊन आता अस्ताकडे निघालेला आहे. सूर्याचा अस्त झालेला आहे. म्हणजे जाता अस्ताला या कवितेमध्ये सूर्याची विश्वाला असलेली चिंता, काळजी, तर पंती एक छोटीशी पंती, पण तिला हे संपूर्ण जग उजळण्याची असणारी इच्छा, भावना या जाता अस्ताला या कवितेत प्रगट केलेली आहे. म्हणजे आपल्याला हाच संदेश मिळतो की कोणतेही काम हे छोटं मोठं नसून प्रत्येकाने आपल्या कृतीनुसार आपलं कार्य करत राहिलेलं पाहिजे. हा संदेश आपल्याला ही शिकवण जाता अस्ताला या कवितेतून आपल्याला मिळत आहे. थँक्यू, धन्यवाद.